नमस्कार मैत्रिणींनो, विरा फॅशन डिझायनरमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आपल्याला आज पाइपिंग करायची आहे। त्याच्यासाठी मी तिरकस कपड्याची घडी करून मी तिरकस ठेवून घेतलेली आहे आणि 1 इंचावर खुणा करून 1 इंचाच्या मी पट्ट्या तयार करून घेत आहे। पाइपिंगसाठी आपल्याला तिरकस पट्ट्या तयार करायच्या आहेत। तिरकस पट्ट्या 1-1 इंचावर किंवा 1.5 इंचावरही घेऊ शकतात। त्यानंतर आपल्याला असं तिरकस जोडून घ्यायचे आहे। 2 प्रकारांनी आपण जोडू शकतो। असं जोडून परत त्याच्यावर दाब शिलाई देऊन घ्यायची आहे, किंवा तुम्ही अशा कोणी ठेवूनही जोडून घेऊ शकता। तरीही एकदम छान अशी पाइपिंग येते। वरून दाब शिलाई देऊन एक्स्ट्राचा भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे। एका बाजूला आपल्याला पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई मारताना थोडं आपल्याला खेचून घ्यायचं आहे, खेचून शिलाई मारायची आहे। म्हणजे पाइपिंग जेव्हा आपण जोडतो तेव्हा एकदम छान अशी पाइपिंग बसते। एका बाजूला मी पूर्ण खेचून घेतलेला आहे आणि आता कपड्यावर आपल्याला मागच्या साईडला बरोबर कपड्यावर पाइपिंग तयार केलेली पाइपिंग ही ठेवून घ्यायची आहे। इथं आपल्याला इतकी खेचायची नाही, कारण आधीच आपण ती खेचून तयार केलेली आहे। कडेकडेने आपल्याला पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे। गळ्याच्या गोल भागावर आपल्याला हळूवार प्रमाणे तिरकस करून बरोबर शिलाई मारून घ्यायची आहे। गोल ठिकाणी आपल्याला थोडे थोडे कट मारून घ्यायचे आहेत, म्हणजे आपण जी पाइपिंग जोडलेली आहे ती एकदम छान अशी बसते। सरळ आपल्याला हाताने प्रेस करून घ्यायचा आहे। असा हातात धरून बरोबर असा कडक गोट येईल अशी पाइपिंग आपल्याला करायची आहे आणि कडेकडेने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। अजिबात खेचायची नाही। कडेकडेने काठावर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। माझा व्हिडिओ आवडला तर कमेंट्स करून मला कळवा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। अशा प्रकारे आपल्याला कडेकडेने शिलाई मारून घ्यायची आहे। नंतर आपल्याला चेक करून घ्यायची आहे, आतल्या बाजूला कुठे जर टळून गेलेलं असेल तर ते चेक करून आपल्याला परत तिथे शिलाई मारून घ्यायची आहे। अशी माझी एकदम पाइपिंग करायची सोपी पद्धत आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। थँक यू।